तर महापालिकांच्या निवडणुका आहेत, काय नेमकं वातावरण आहे आपण जाणून घेणार आहोत. आरती, काय साधारण चित्र सकाळपासून, काय 7:30 पासून मतदानाला सुरुवात झाली? सकाळपासून 7:30 पासून मतदानाला सुरुवात झाली. ठिकठिकाणी पाहिलं तर मतदानाला राडे सुरू होतात. ईव्हीएम मशीन बंद पडते, कुठे वोटिंगवरून राडे होतात, कुणाचं मंत्र्याचं मतदानाचं केंद्रच बदललं गेलंय. गणेश नाईकांचं आपण बातमी पाहिली. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर असा आरोप केला जातोय की जी शाई लावली जाते ती मार्करने लावली जाते. आता मी सुद्धा नवी मुंबईतून मतदान करून आली आहे, तर माझ्या बोटाला सुद्धा मार्करनेच शाई लावली आणि अनेकांचं असं म्हणणं आहे की ही शाई पुसली जाते. तर हा सगळ्यात मोठा मुद्दा. आणि यामुळे काय होऊ शकतं की दुबार मतदार, जे ठाकरे गट असेल, मनसे असेल, अनेक जण दुबार मतदारांवर जे बोलतायत, तर हे खूप इझिली दुसऱ्यांदा मतदान करू शकतात ते लोक. म्हणजे दुबार मतदारांना हे खूप सोयीस्कर ठरू शकतं आणि याचा फटका अनेक पक्षांना बसू शकतो. तर ही महत्त्वाची अपडेट आहे. खरं आहे. जसं ही म्हणाली हे खरं आहे. अनेक जणांनी बोटावरची शाई पुसून सुद्धा दाखवलेली आहे. उत्कर्ष आहे आपल्याबरोबर. उत्कर्ष, काय वातावरण, म्हणजे काय तुला चित्र दिसतंय? वातावरण तर सध्या हेच आहे की आता मतदान सुरू आहे. जस्ट इतक्यातच राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने मतदान केलेलं आहे. त्यांनी पण याच गोष्टीवर संताप व्यक्त केला आहे की हे जे दुबार मतदारांचं जे प्रमाण वाढत चाललं, जसं आता आरतीने सांगितलं की बोटावरची शाई पुसल्या जाते, म्हणजे ते मार्करने मार्क करतात. त्याच्यावर पण राज ठाकरे बोलले की अशी निवडणूक या आधी कधी पाहिलीच नव्हती, हे सगळं पहिल्यांदाच घडतंय. त्याच्यावर त्यांनी पण संताप व्यक्त केला आणि त्यांनी लोकांना आव्हान केले की तुम्ही जागृत राहा. तुम्ही जागृत राहून या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर घडतायत, थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण थोडंसं हे करून तुम्ही जागरूकतेने मतदान करा आणि म्हणजे बोलतात ना की मत वाया जाऊन देऊ नका तुमचं. अगदी. आणि मला अजून एक विचारायचं आहे, आत्ता आपण या व्यवस्थेमध्ये काम करतोय, आपल्याला प्रेशर असतं की अचूक बातमीच गेली पाहिजे लोकांपर्यंत. कसं प्रेशर असतं, म्हणजे कसं काम करावं लागतं? तेच की अचूक आणि वेळेत बातमी गेली पाहिजे. कसं आपण सकाळची बातमी दुपारी टाकलं तर ते हे होतं. आणि आता मतदानाचं असं असतं की सारख्या ब्रेकिंग येत राहत आहेत की कुठे किती मतदान झालं, मध्येच कुठे राडा होतं आहे, ईव्हीएम बंद पडतं आहे. आणि ईव्हीएम बंद पडल्यावर लोकांचं असं आहे की आम्ही ऑफिसला हाफ डे टाकून त्याच्यासाठी म्हणजे ऑफिसला जायचं आहे आम्हाला, आम्ही थोडा त्यांना बोललो की आम्ही उशिरा येतोय, पण इथे ईव्हीएमचा गोंधळ चालू असल्यामुळे ते होतं की आम्हाला ऑफिसला जायला पण उशीर होतोय. मग नेमका आमचा जो वेळ वाया जातो त्याला म्हणजे कसं करणार? लोकांना मतदान करायचं पण आहे, पण त्यांना करताही येत नाहीये, असं सगळं गोंधळ चाललेला आहे. ज्यांना कंपन्यांना ज्यांच्या सुटी नाही दिलेली आहे त्यांच्यासाठी हा एक खूप प्रॉब्लेम आहे. रचना आहे आपल्यासोबत, आणि आरती आणि रचना यांचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहिले असतील. रचना, काय सांगशील, आज कशी आहे तुझी गडबड, गोंधळ काय चालू आहे? गडबड आहे पण मजा आहे. मुंबईचं इलेक्शन टार्गेटवर आहे, म्हणजे ठाकरे येणार आहेत की महायुती येणार आहे हे सगळं असं सुरू आहे. सचिन तेंडुलकर येऊन गेला आहे. दानवेंचा एक व्हिडिओ होता, तो पण खूप व्हायरल होतो आहे. त्याच्यानंतर आता फडणवीस आलेत, ती पण बातमी मला टाकायची आहे, ती पण गडबड आहे. त्याच्यानंतर नाना पाटेकर येऊन गेला आहे, खूप सारे लोक येऊन गेलेत आणि खूप मजा येते काम करायला. हो, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची सुद्धा चांगली प्रतिक्रिया आली. ते दोघंही सुनील शेट्टी तर मराठीतून बोलले आणि सुनील शेट्टीने इतके फायदे सांगितलेत इलेक्शनचे आणि त्याच्यात का वोट केलं पाहिजे. आणि सुनील शेट्टीचं मराठीवरचं प्रेम आणि मुंबईवरचं प्रेम आपण नेहमी पाहतो. सुनील शेट्टीने खूप भारी प्रतिक्रिया दिली आहे, मराठीत दिली आहे. आणि त्याने असं सांगितलं की मुंबई फार म्हणजे एकतर तुम्ही आत्ता वोट करा आणि नंतर रडत बसू नका, असं त्यांनी खूप महत्त्वाचं लोकांना सांगितलं. हो. आणि अजून एक सुनील शेट्टीचं वाक्य मला पर्सनली फार आवडलं. तो म्हणाला, तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवताना, मग तुम्हाला तुमचा परिसर जर स्वच्छ ठेवायचा असेल तर आत्ताच तुम्हाला जबाबदारीने वागून वोट केलं पाहिजे. मित्रा, तुझं नाव सांगशील? विनीत. आणि विनीत, तुझा काय कामाचा साधारण हा असतो, आणि तू या कामातनं कसं बघतोयस बातम्यांकडे किंवा निवडणुकांकडे? तर आता खरं तर आज मतदानाचा दिवस आहे. सगळे मतदार बाहेर पडलेत. आत्ता जवळपास 9:30 वाजताचे सकाळचे 2 तासाच्या टप्प्यामधले कल आपल्याला हाती आलेले आहेत. जवळपास सगळीकडे 7-8% वोटिंग झालेलं आहे सकाळच्या टप्प्यामध्ये. तर जवळपास 2,000 मतदार 2,000 आपले उमेदवार आहेत. 1700. हां 227 हां जागा आणि साधारण 1700 3,000च्या आसपास उमेदवारांचे जागा आहेत. पण त्याच्यासाठी उभारलेल्या उमेदवारांची संख्या आहे जवळपास 18,000. आणि जवळपास 3.5-4 लाख 3.5 कोटीच्या आसपास आपले मतदार आहेत. तर आज आपल्याला दिवसभरातून कळेल की किती मतदार बाहेर पडत आहेत, किती वोटिंग होत आहे. आणि एवढे सगळे उमेदवार उभारलेले आहेत, तर कोणाचं नशीब काय कसं काय गुलदस्त्यात क्लोज होतं ते आज त्याचा आपण आढावा घेतोय आणि त्याचे सगळे अपडेट देतोय आपल्या सगळ्या. तुझं वोटिंग कुठे आहे? माझं सोलापूरमध्ये आहे. अच्छा, म्हणजे कामानिमित्त इथं असल्या कारणाने तो आज जाऊ शकलेला नाही आहे. पण अशाच आमच्या सगळ्या टीमशी आपण बोलत राहू. काय कौल आहे महाराष्ट्राचा, मुंबईचा, तो या माध्यमातून जाणून घेत राहू.